गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा। श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना वंदन करते। जयश्रीताईंनाही वंदन करते। दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते। लागोपाठ 3 प्रवचनांमध्ये शुद्ध ज्ञान निरूपण समजून घेतल्यानंतर आता समर्थ आपल्याला बद्ध लक्षणं सांगणार आहेत। ब्रह्म आनंद रूप आहे आणि आनंदातूनच निर्माण झालेल्या या जगात संत व आपण दोघेही राहतो। संत आत्मज्ञानी असल्याने मुक्त व स्वतंत्र असतात। आपण आत्मज्ञानी नसल्याने बद्ध व परतंत्र असतो। म्हणून जगात ज्ञान आणि अज्ञान या दोनच गोष्टी आहेत। ज्ञानाच्या पोटी मुक्त करण्याचे सामर्थ्य आहे तर अज्ञानाच्या पोटी बद्ध करण्याचे सामर्थ्य आहे। ज्ञानाने आपल्याला यथार्थ स्वरूप कळते तर अज्ञानाने खरे स्वरूप झाकले जाते। या अज्ञानाने मी देह आहे असे पक्के वाटते, कारण हे पक्के वाटल्यामुळेच, कारण हा देह कसा आहे तर तो देह सीमित आहे, शांत आहे, मूर्त आहे, सविशेष आहे। वास्तविक मी म्हणजे आत्मस्वरूप आहे आणि मी सच्चिदानंद रूप आहे। मग सच्चिदानंद हे तत्व कसं असते तर ते अनंत, असीम, अमूर्त आणि निर्विशेषी असते। शास्त्रांनी माणसाचे 4 गटप्रकार सांगितलेले आहेत। पामर, विषयी, मुमुक्षु आणि मुक्त। तर दासबोधात समर्थांनी बद्ध, मुमुक्षु, साधक व सिद्ध असे 4 गट सांगितले आहेत। पण या दोन्ही वर्गवारीचे स्वरूप मात्र सारखेच आहे। बद्ध हा आहार, निद्रा, भय आणि मैथुन अशा पशुसारख्या जीवनात रमलेला असतो। धर्म, न्याय, नीती, अध्यात्म या 4 गोष्टींचे त्याला वावडे असते। हा बद्ध प्रपंचात वासनांनी अखंड बुडालेला असतो। त्यामुळे बद्ध माणूस स्वार्थ, अज्ञान, आसक्ती, काम, क्रोध याचा मूर्तिमंत पुतळाच असतो। अशा या बद्धालाच शास्त्रकारांनी पामर म्हटले आहे। पामर या शब्दाचा अर्थ खावे, प्यावे, मजा करावी, वाटेल त्या पद्धतीने मिळवावे, वाटेल त्या पद्धतीने खर्च करावे, विधिनिषेधांचा त्याचा काहीच संबंधच नसतो, असा जो पामराचे जीवन जगतो यालाच या समासात समर्थांनी बद्ध म्हटले आहे। बद्ध म्हणजे बांधले गेलेला। जीव कशाच्या बंधनात आहे तर जीव मोहाच्या बंधनात अडकतो, देहाच्या बंधनात, अविद्येच्या बंधनात सतत तो अडकलेला असतो। अशा बंधनात जो अडकतो तोच बद्ध होय। या बद्धाची लक्षणे आता आपण पाहणार आहोत। 1 ते 5 या ओवींमध्ये पहिल्याच ओवीत समर्थ सांगत आहेत, सृष्टी जे का चराचर जीव दाटले अपार, परी ते अवघे चत्वार बोलीचे ते श्रीराम। की सृष्टीमध्ये या अब्जावधी जीव आहेत तर ते केवळ चेतन आणि जड आहेत। त्यांचे प्रकार मात्र अनेक जरी असले जीव
तरी त्याचे प्रकार मात्र 4च आहेत असे सांगतात. हे 4 प्रकार कोणते? तर बद्ध, मुमुक्षु, साधक आणि चौथा सिद्ध. तर या 4 प्रकारांपैकी चराचर सृष्टीमध्ये 5वा कुठलाच प्रकार नाही. त्याचं स्पष्टीकरण आता समर्थ करणार आहेत. तर बद्ध कोणाला म्हणावे, मुमुक्षूची लक्षणं काय, साधकाची अवस्था कशी असते आणि सिद्धाला कसे ओळखायचे. तर हे सांगताना ते सांगतात आहे की श्रोत्यांनी त्यासाठी सावध असावे. आता मी सगळ्यात पहिल्यांदी बद्ध कोणाला म्हणावे हे समजून घ्यावे आणि त्यानंतर मुमुक्षु, साधक आणि सिद्ध लक्षणं या दशकामध्ये आलेली आहेत. 6व्या ओवीत समर्थ आपल्याला सांगत आहे, आता बद्ध जो जाणीचे ऐसा, अंधारीचा अंध जैसा, चक्षु वीण दाही दिशा, शून्याकार श्रीराम. की एखादा डोळ्यांनी आंधळा मनुष्य डोळे नसल्यामुळे दाही दिशांना त्याला अंधारच दिसतो. त्याचप्रमाणे ज्याच्याजवळ फक्त अविद्याच आहे तो मनुष्य देखील अविद्येमुळे त्याला सगळीकडे अंधारच दिसतो. मग ही अविद्या ही मायेच्या तिच्या कार्यानुसार तिची शक्ती आहे, मायेची शक्ती आहे. ही अविद्या स्वरूपाचं ज्ञान होऊ देत नाही. असा हा अविद्येच्या विळख्यात सापडणारा मनुष्य ज्ञानचक्षु नसल्यामुळे त्याच्या सगळ्या प्रगतीच्या वाटा बंद झालेल्या असतात. प्रगतीच्या वाटांची कल्पना नसल्यामुळे तो बेबंदपणे आपलं आयुष्य घालवत असतो. अशा या बद्धाची लक्षणे यापूर्वी काही समासांमध्ये आपण अभ्यासलेली आहेत. कारण कुविद्या लक्षणं, पडतमूर्ख लक्षणं, तमोगुण लक्षणं ही सगळी जी लक्षणं आपण अभ्यासली ती बद्धाचीच आहेत. 7 ते 11 या ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत, भक्त ज्ञाते तापसी, योगी वितरागी संन्यासी, पुढे देखता दृष्टीसी येणार नाही श्रीराम. न दिसे नेणे कर्मा कर्म, न दिसे नेणे धर्मा धर्म, न दिसे नेणे सुगम परमार्थ पंथ श्रीराम. न कळे सारासार विचार, न कळे स्वधर्म आचार, न कळे कैसा परोपकार दान पुण्य श्रीराम. की कोणी भक्त, ज्ञानी, तपस्वी, योगी, विरक्त, संन्यासी समोर आले तरी हा बद्ध त्यांच्याकडे ढुंकूनही बघत नाही. मीच एक खूप हुशार आहे, माझ्यासारखं कोणीच ज्ञानी नाही असा अहंकार त्याच्यामध्ये ठासून भरलेला असतो. केवळ लोकांना सांगण्यासाठी मी किती देवाची भक्ती करतो, त्यामुळे केवळ दिखाऊपणा व लोकांनी मला भक्त म्हणावे असे त्याला वाटते. भक्ती केली तरी ती सकाम करायची व देवाला वेठीस धरायचे असा त्याचा विचार असतो. कुठलेही विहित कर्म व निषिद्ध कर्म, धर्म व अधर्म इकडे तो ढुंकूनही पाहत नाही. सतत निषिद्ध कर्म करण्याकडे त्याचा कल असल्यामुळे सामान्य माणसांना समाजाकडून अशा लोकांचा त्रासच होतो. मुळात धर्म अनिती यांच्या काही त्याचा संबंधच नसल्याने वेद सत्संगती त्याला अजिबात आवडत नाही. कितीही वैभव असले तरी त्याला थोडासाही त्याला दानधर्म करायची इच्छा होत नाही. दान दिलेस तर केवळ आपले नाव लौकिक वाढावे व मंदिराच्या बोर्डावर नाव लागावे व आपल्याला मोठे म्हणावे असे त्याला वाटते. अज्ञानामुळे सार असार यांचा विचार, स्वधर्माचे आचरण, परोपकार, भूतमात्राविषयी दया, पावित्र्य, गोड वाणी याचा मागमूसही त्याच्याजवळ नसतो. 12 ते 21 ओव्यांमध्ये समर्थांनी अज्ञान असलेल्या बद्धाचं वर्णन केलेलं आहे की अज्ञानाची काय लक्षणं असतात आणि तो अज्ञानामुळे कसा बद्ध आहे याचे वर्णन केले आहे. न कळे देव निश्चयात्मक, न कळे संतांचा विवेक, न कळे मायेचे कौतुक या नावबद्ध श्रीराम. न कळे परमार्थाची खूण, न कळे अध्यात्म निरूपण, न कळे आपणासी आपण या नावबद्ध श्रीराम. न कळे कैसे ते बंधन, न कळे मुक्तीचे लक्षण, न कळे वस्तू विलक्षण या नावबद्ध श्रीराम. न कळे शास्त्रार्थ बोलिला, न कळे निस्वार्थ आपुला,
न कळे संकल्पे बांधला या नाव भक्ती, या नाव बद्ध श्रीराम. भक्ती, ज्ञान, वैराग्य, ध्यान, मोक्ष इत्यादी हे शब्दसुद्धा त्याला वर्ज असतात. देव ही काय संकल्पना आहे, त्याचा व माझा काय संबंध आहे. संत व संकल्पना या समजून सांगण्यासाठी संत या संकल्पना समजून सांगण्यासाठी काय उपदेश करतात व मायेच्या प्रभावातून कसे बाजूला करतात या कुठल्याच गोष्टींची त्याला थोडी पण कल्पना नसते. मी कोण आहे, मी कुठून आले आहे, मला कुठे जायचे आहे असे प्रश्न तर त्याला कधी पडतच नाही व त्यासाठी काही अध्यात्मचर्चा, मोक्षाचे वर्म काय जाणून घ्यावे याचा त्याला अंदाजही नसतो. जीवाचे मूळ स्वरूप काय आहे ते जाणून घेण्यासाठी काय साधना करायला हवी व शुद्ध ब्रह्म जाणून घ्यावे हे त्याला कळतच नाही. मी ज्या मायेच्या प्रवाहात अडकलो ती माया, त्या मायेची लक्षणे, हे दृश्य जग काय आहे हे जाणून त्या दृश्य जगाच्या पलीकडे असणारा, नामरूपाच्या पलीकडे असणारा ब्रह्मतत्व याविषयी तो अज्ञानी असतो. कोणी जर हे शास्त्र समजून सांगत असेल तर समजून घेण्यातच आपले स्वतःचे हित आहे हे तर त्याला समजत नाहीच, पण स्वतः बंधनात आहे हे पण त्याला उमजत नाही. असा हा बद्ध तीर्थ, व्रत, दान, पुण्य याचा विचार कधीच करीत नाही. म्हणजे थोडक्यातच काय तर बद्धला स्वतःचे हिताचे ज्ञानच नसते हे अगदी उघड आहे. स्वहिताचे ज्ञान तर त्याला नसतेच. दया, क्षमा, शांती, नम्रता, करुणा या गुणांशी त्याचा काही संबंधच नसतो. असे ज्ञानही नाही व गुण पण नाही. त्याच्या ठिकाणी ज्ञानाची कुठलीच लक्षणे असणे तर अवघडच आहे. मग उलट सर्व कुलक्षणांनीच भरलेला असतो तोच बद्ध होय. अनेक प्रकारची निषिद्ध कर्म करायची, मनात आले तसे बेताल वागायचे, दुसऱ्यांना त्रास दिला कीच त्याला आनंद मिळतो, अशा वागण्यातच त्याला भूषण वाटते. हीच बद्धाची लक्षणे आहेत. 22 ते 35व्या ओव्यांमध्ये किती प्रकारच्या दुर्गुणांचा अतिरेक असतो याचं वर्णन समर्थांनी केले. पुन्हा कुलक्षणांची यादीच आहे, पण ती बहु असण्यात किती दोष आहे आणि कमी असतील तर ती सुधारणे शक्य आहे. म्हणून आता बहु असणाऱ्या सर्व दुर्गुणांची यादीच समर्थ आपल्या समोर ठेवत आहेत. बहु काम, बहु क्रोध, बहु गर्व, बहु मद, बहु द्वंद्व, बहु खेद या नावबद्ध श्रीराम. बहु अभिमान, बहु ताठा, बहु अहंकार, बहु फाटा, बहु कुकर्माचा साठा या नावबद्ध श्रीराम. बहु निंदा, बहु द्वेष, बहु अधर्म, बहु अभिलाष, बहु प्रकारीचे दोष या नावबद्ध श्रीराम. बहु भ्रष्ट अनाचार, बहु नष्ट एकांकार, बहु अनित्य विचार या नावबद्ध श्रीराम. अशा अनेक प्रकारच्या ओव्या समर्थांनी त्यात दिल्या आहेत. म्हणून बहु असणाऱ्या ह्या सगळ्या दुर्गुणांची यादी वाचत असताना समर्थ आपल्याला सांगत आहेत की कुठलीही गोष्ट मर्यादेत असावी. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक असणे हे त्रासाचेच आहे. म्हणून दुर्गुण तर आहेतच, पण ते अति असतील, बहु असतील तर त्या जीवाचा परमार्थ व प्रपंच दोन्हीही बिघडतो. ज्याच्या चित्तात सतत कामना, इच्छा असतात त्याला आपल्या कामना पूर्ण झाल्या नाही तर क्रोध येतो. क्रोध अनावर झाला की नको ते त्याच्या हातून घडते आणि अतिक्रोधामुळे मनावरचा, शरीरावरचा ताबा सुटतो. त्यामुळे क्रोधी माणूस त्याच्या मनासारखे झाले नाही की चिडचिड करतो, संताप करतो, आरडाओरडा करतो, आदळ आपट करतो. अशा अनेक कामना पूर्ण झाल्या नाही तर क्रोध, क्रोधातून मत्सर, मत्सरातून द्वेष, द्वेषातून संताप अशी मालिकाच अवगुणांची सुरू होते. भगवद्गीतेत आसुरी संपत्ती जी सांगितली आहे ती या बद्धाच्या ठिकाणी परिपूर्ण भरलेली असते. सतत स्वतःला मोठे समजायचे, अभिमानाने वागायचे, अभिमानाबरोबरच अहंकारही असतो. अहंकाराने किती नुकसान होते हे बद्ध मनुष्याला समजतच नाही. योग वशिष्ठमध्ये
त्यांनी दोन प्रवाह सांगितले आहेत, एक शुभ प्रवाह आणि दुसरा अशुभ प्रवाह. मग बद्ध हा नेहमी अशुभ प्रवाहातच असतो. तो अतिशय तापट, कपटी, पापी, घातकी असतो. 36व्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहे, परमार्थविषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान, नेणे स्वये समाधान, या नाव बद्ध श्रीराम. की अशी ही बद्ध लक्षणे असणाऱ्याला परमार्थशास्त्राचा अजिबात गंध नसतो, परंतु दृश्य जगतातील सर्व गोष्टींची माहिती मात्र त्याला नक्कीच असते. परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर, संसार भार जोजार, या नाव बद्ध श्रीराम. सत्संगाची नाही गोडी, संत निंदेची आवडी, देहबुद्धीची घातली बेडी, या नाव बद्ध श्रीराम. की परमार्थाविषयी अजिबात गोडी नसते, पण प्रपंचाबद्दल, कुटुंबाबद्दल, राजकारण इत्यादी विषयी मात्र त्याला अमाप गोडी असते. बद्ध सत्संगतीत तर राहत नाहीच, परंतु संत साधू यांची टिंगलटवाळी करतो. देहासंबंधी अत्यंत प्रीती त्याला असल्यामुळे या प्रीतीपायी तो अत्यंत देहासक्त होतो. त्यामुळे देहाचे चोचले पुरवण्यासाठी देह सुंदर दिसावा, स्वतःचं घरदार अत्यंत सुशोभित असावं, सर्व सोयीयुक्त घर असावं, अशा सगळ्या देहासंबंधीच्या आणि सुखाच्या कल्पनेने तो खूप पैसा मिळवण्याच्या मागे लागतो. मग पैसा मनासारखा हवा, त्यासाठी तो अनेक गैरमार्गाने पैसा मिळवायला लागतो. चोऱ्या, मारामाऱ्या, भ्रष्टाचार तो करायला लागतो. तो बद्ध होय. 39 ते 45व्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत की हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ, या नाव बद्ध श्रीराम. नेत्री द्रव्यदारा पहावी, श्रवणी द्रव्यदारा ऐकावी, चिंतनी द्रव्यदारा चिंतावी, या नाव बद्ध श्रीराम. व्यर्थ द्रव्यदारा तेची तीर्थ, द्रव्यदारा तोची परमार्थ, द्रव्यदारा सकळ स्वार्थ, म्हणे तो बद्ध श्रीराम. की असा बद्ध देहाला सर्वस्व मानणारा असल्याने बद्ध मनुष्य वास्तविक आत्मस्वरूप असूनही बद्ध स्वतःला मी देहच आहे असे समजतो. या देहाला सुख देणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे धन आणि स्त्री यांच्यासाठी हा हपापलेला असतो. डोळ्यांनी स्त्री पाहावी, धन पाहावे, कानांनी ते ऐकावे व रात्रंदिवस फक्त त्याविषयी चिंतन सुरू ठेवावे. शरीर, वाणी, मन, चित्त, वित्त, प्राण सर्वही त्या स्त्रीसाठी आणि संपत्तीसाठी समर्पण करावे, असा तो बद्ध असतो. जगाच्या व्यवहारात पैशाचे सामर्थ्य काय आहे हे आपल्याला प्रत्येक क्षणाला अनुभवाला येत असते, परंतु जीवनाला त्याची आवश्यकता जरी असली तरी सर्वस्व पैसाच काही असतो असे नाही. हे अज्ञानामुळे या बद्धाला समजतच नाही. पैशाच्या बरोबरीने तो कामवासनेलाही बांधला जातो. पैसा आणि कामवासना यामध्ये लौकिकाची भर पडते. म्हणून माणूस कारण समाजप्रिय आहे. तो ज्या समाजामध्ये, जगतामध्ये राहतो तेथे स्वतःचे छोटेसे एक जग तो मनाने निर्माण करतो. मग त्यात लोकांनी आपल्याला चांगले म्हणावे, समाजात मला मान मिळावा, अशा इच्छेने तो लोकवासना, धनवासना, विषयवासना, देहवासना इत्यादी बंधनात तो अडकतो. अशा अनेक बंधनात अडकलेला, नेहमी अनेक प्रकारच्या काळजांनी, चिंतेनी ग्रासलेला, सतत उद्विग्न व दुःखी असतो. अशी ही बहु असलेली बद्धाची लक्षणे मुमुक्षुत्व प्राप्त झाले असता हळूहळू कमी व्हायला लागतात आणि त्याची वाटचाल मुमुक्षुत्वाकडे सुरू होते. म्हणून पुढच्या समासात समर्थ आपल्याला मुमुक्षुत्वाची लक्षणे सांगणार आहेत. मुमुक्ष लक्षणं सांगताना 1 ते 5 या ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत की संसारात रमल्याने भगवंताला विसरून संपूर्ण आयुष्यच केवळ प्रपंचासाठी वाहणारा बद्ध मानवाची लक्षणे पाहिल्यानंतर अशा लक्षणांनी बद्ध असणाऱ्याचे तोंडही पाहणे
हे पाप आहे, असं पहिल्याच ओवीमध्ये समर्थ आपल्याला सांगत आहेत की संसार मदाचे निगुणे नाना हिने कुलक्षणे जयाचे नि मुखावलोकने दोषची लागे श्रीराम, की अशा बद्ध माणसाचं तोंड पाहणं हे पापच आहे. अशा अस्ताव्यस्त प्रपंचात जीवन जगत असताना काही काळानंतर त्या जीवनाचा त्याला कंटाळा येतो व आपले आयुष्य व्यर्थ गेले याचा त्याला पश्चाताप होतो. प्रपंचासाठी रात्रंदिवस राबूनही त्याला कुठलेच समाधान मिळालेले नाही. ज्या स्वतःच्या देहासाठी व संबंधात येणाऱ्या व्यक्तींना माझे माझे म्हणून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्या पूर्ण होतच नाही हे त्याच्या लक्षात येते, तोच मुमुक्षु होय. संसाराचा उद्वेग निर्माण झाला, त्रिविध तापांनी तो पोळला गेला व दुःखी झाला. प्रपंचाचा कंटाळा येऊन पंचविषयांचा उबग आला, तोच मुमुक्षु होय. आता हा संसाराचा हव्यास पुरे झाला असं त्याला वाटू लागते, तोच मुमुक्षु होय. ज्या देहाचा मला अत्यंत अभिमान आहे व सर्व कुटुंबीय माझे म्हणता हे सगळे एक दिवस जाणार आहेत, ते शाश्वत नाही, त्यात गेलेला आपल्या आयुष्याचा वेळ फुकटच जात आहे व अनावश्यक क्षीणच मात्र जीवाला येत आहे, असा पश्चाताप झाल्यानंतर आपल्याला आपल्या शाश्वत हिताचा विचार करून उर्वरित आयुष्य सार्थकी लावावे असे ज्याला वाटते, तोच मुमुक्षु होय. अचानक अशा स्थितीत त्याच्या कानावर कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून काही हिताच्या गोष्टी पडतात. संतांचे संत चरित्र वाचावयास त्याला मिळते. एखाद्या सत्पुरुषांची त्याची भेट होते आणि मग तो भेट झाल्यानंतर त्याला आजपर्यंत आपल्या आयुष्यात आपण जे काही केले त्याचा पश्चाताप होतो. म्हणून 6 ते 22 या ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला दुष्कृताचा पाडाच स्वतःशी वाचतात आहे. म्हणजे तो स्वतःच्या चुकांचा त्याला पश्चाताप होतो आहे व आता यातून बाहेर कसे पडावे याविषयी त्याला तळमळ लागते. आतापर्यंत केलेले अनंत अपराधांची त्याला आठवण झाली व कीर्तनात अपराधांची शिक्षा काय असते हे त्यांनी ऐकल्यानंतर त्या यमयातनांची आठवण होऊन तो भयग्रस्त झाला आहे. आता या दुस्तर संसारातून बाहेर कसे पडावे, जन्ममरणाच्या यातना कशा थांबाव्या याचा तो विचार करू लागला. स्वतःचे दोष सतत झाकून त्याला आणखी दोषांमध्ये भरच पडत गेली. संत साधू सज्जन व देव यांची कारण नसताना टिंगल-टवाळी, त्यांची निंदा सतत करत गेल्यामुळे, पूर्वजन्माच्या पापांमुळे माझ्या हातून एकही सत्कृत्य घडलं नाही याचा त्याला पश्चाताप होतो. देवाला जाणण्याचा कधी प्रयत्नच केला नाही आणि प्रयत्न केलाच तर मग देवाची पूजा अर्चा केली नाही आणि प्रयत्न करतानाही त्यात सकाम भावनाच होती आणि देवाची पूजा अर्चा केली नाही आणि चुकून जर पूजा केलीस तर ती पण इतरांना दाखवण्यासाठीच तो ती पूजा अर्चा करत असतो. चरितार्थ चालविण्यासाठी केवळ पैसा धन मिळावे म्हणून देवाचा बाजार मांडून कथा निरूपणे करत असतो. नम्रतेचा आव आणून अहंकार रहित असल्याचा नुसता भास निर्माण करत गेलो याचा त्याला पश्चाताप होतो. माझी बुद्धीच त्यावेळी भ्रष्ट झाल्यामुळे काय योग्य काय अयोग्य, काय चांगले काय वाईट याचा विवेकच माझ्याजवळ राहिला नाही याची खंत त्याला वाटते. मोठे मोठे शब्द वापरून ज्ञानी असल्याचा भाव दाखवायचा व लोकांना भूल पाडायची, त्यासाठी श्रेष्ठ संतांचे दोष दाखविण्यास तो तत्पर असून जे खरे सत्य काय आहे हे माहीत नसतानाही खोट्यालाच तो प्रतिष्ठा देऊन तेच सत्य आहे असं त्याने सांगायला सुरुवात केलेली असते. अशा या अनंत दुष्कृत्याचा पाढा वाचल्यानंतर, सगुण निर्गुणाचे निरूपण कानावर पडल्यानंतर आता त्याला अनुताप होऊन अंतर्बाह्य तो बदलतो, तोच खरा मुमुक्षु होय. 24 ते 43 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला की आतापर्यंतच्या या ओव्यांमध्ये अनुताप झालेला आपल्याला
पूर्व आयुष्यातील कुकर्माचा पाढा वाचून स्वतःची निर्भत्सना करीत आहे, याला समर्थ मुमुक्षू म्हणतात. आता पश्चातापामुळे त्याला सत्संगाची इच्छा व्हायला सुरुवात झाली. आतापर्यंत आयुष्य कुकर्मात गेले, पण आता पुण्य मार्गाकडे जावे व सत्कृत्य करावे असे त्याला वाटायला लागले. त्यामुळे अंगी वैराग्य निर्माण झाले आणि वैराग्यामुळे आपले दुर्गुण मान्य होऊन स्वतःचीच निर्भत्सना करून तो कष्टी झाला. मोठे मोठे सम्राट देखील वैभव संपन्न असून मरण पावले. त्याच्या तुलनेत मी कोण? मी कोणाचे उपकार जाणले नाहीत, तर मग मी कोण आहे असं त्याला वाटायला लागलं. मी कोणाचे कधी उपकार जाणले नाहीत. मी दंभ, पतित, दुराचारी, महापापी आहे याची जाणीव त्याला झाली. जन्मापासून अभक्त, दुर्जन, अतिहीन असल्यामुळे, कुठलेच चांगले संस्कार नसल्यामुळे संस्कार शून्यच राहिलो. अध्यात्माचा अधिकार नसलेला, अज्ञानी, पाखंडी, कामचुकार, आळशी, अविचारी, मतलबी, दुसऱ्यांचा सतत द्वेष मत्सर घात करणारा असा सर्वच दृष्टीने मी स्वतःला नालायक आहे हे स्वतःला नालायक समजायला लागला. अशा अवगुणांची रास असलेला माझा जन्म फुकट असून या पृथ्वीला मी केवळ भारच झालो आहे असे त्याला वाटायला लागले. म्हणून 36व्या ओवीत त्यांनी समर्थ म्हणाले की म्हणे मी अवगुणांची रासी, म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी, म्हणे मी भार झालो भूमीसी, या नाव मुमुक्षू श्रीराम. की आतापर्यंतच्या या ओवींमध्ये स्वतःचीच त्याने निंदा केली आणि स्वतःच्या चुका लक्षात घेऊन त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणारा, त्याच्यासाठी त्याला तळमळ वाटणारा असा जो मुमुक्षू आहे, त्याला पुढच्या ओवींमध्ये ते सत्संग धरावा वाटला. त्याच ओवी 37 पासून समर्थ आपल्याला सांगत आहेत. आपणास निंदी सावकाश, पोटी संसाराचा त्रास, धरी सत्संगाचा हव्यास, या नाव मुमुक्षू श्रीराम. नाना तीर्थे धुंडाळली, शमतमादी साधने केली, नाना ग्रंथांतरे पाहिली, शोधून या श्रीराम. तेने नवे समाधान, वाटे अवघाच अनुमान, म्हणे रिघो संतास शरण, या नाव मुमुक्षू श्रीराम. देहाभिमान, कुळाभिमान, द्रव्याभिमान, नानाभिमान, सांडूनी संत चरणी अनन्य, या नाव मुमुक्षू श्रीराम. स्वार्थ सांडूनी प्रपंचाचा, हव्यास धरिला परमार्थाचा, अंकित होईन सज्जनांचा, म्हणे तो मुमुक्षू श्रीराम. की त्या मुमुक्षूला आता संत सहवासाची गरज वाटायला लागली. त्याला संतांना भेटण्याची तळमळ लागली. पण खरं म्हणजे सहसा मनुष्याला स्वतःच्या चुका दोष दिसतच नाही. पण जेव्हा मी दुसऱ्यांकडे एक बोट दाखवते तेव्हा स्वतःचकडे 3 बोटे असतात याचा त्याला विसरच पडलेला असतो. म्हणून परमार्थामध्ये स्वतःच्या चुका कळणे, त्या कबूल करणे व त्या दुरुस्तीच्या दिशेने प्रयत्न करणे, या 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. आणि या 3 गोष्टी ज्याला समजतात तोच खरा मुमुक्षुत्वाला पोहोचलेला असतो. म्हणजे तो त्याच्याजवळ मुमुक्षुत्व आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणून 37 ते 24व्या ओवीत त्यांनी सांगितले की स्वतःची यथेच्छ निंदा करून उबग आल्याने सतत सत्संग कसा मिळेल असा एकच ध्यास त्यांना लागला. चित्त शुद्ध करण्यासाठी तो अनेक तीर्थयात्रा करू लागला. तीर्थयात्रेच्या ठिकाणी प्रत्यक्ष संत साधूंची भेट तो घेऊ लागला. पंढरपूर सारख्या तीर्थस्थानी जिथं ईश्वराचे पाय लागलेले आहे अशा भूमीत गेल्यावर त्याला त्याच्या स्पर्शाने, ईश्वराच्या स्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आनंद मिळू लागला. त्यांनी शमादमादी साधने केली. शम म्हणजे इंद्रियांना आवरणे आणि दम म्हणजे बाह्य विषयांकडची ओढ कमी करून प्रयत्नपूर्वक त्यांना परमार्थाकडे प्रतिकूल विषयांची ओढ लावणे. तर असा प्रयत्न तो करू लागला. अनेक ग्रंथांचा अभ्यास करण्यास त्याने सुरुवात केली. जप, ध्यान, उपासना सर्व करूनही पाहिजे तसे समाधान त्याला मिळाले नाही असे त्याच्या लक्षात आले. आपण जी काही साधना करतो
त्यातून स्वतःच्या हितासाठी किरकोळ अंदाज येण्यापलीकडे त्यातनं काहीच साध्य होत नाही आहे असे त्याला लक्षात आले. मग आपलेही असेच होते. परमार्थ करण्याच्या नावाखाली थोडाफार जप ध्यान धारणा आपण करतो, एखादी पोथी वाचतो, तोंडाने स्तोत्र म्हणत असतो, वर्षातून एखादी वारी करतो, पारायण करतो, तीर्थयात्रा करतो, पण या सगळ्यातून खरा परमार्थ साध्य होत नाही. समजा माझ्याजवळ पर्स आहे, माझ्या पर्समध्ये फक्त 5 रुपये आहेत. ती पर्स घेऊन जेव्हा मी बाजारात जाते तेव्हा अनेक प्रकारच्या वस्तू डोळ्यांना दिसतात, पण त्या 5 रुपयात मला काहीच मिळत नाही. म्हणजे जवळ पर्स आहे, पर्समध्ये पैसे पण आहेत, पण त्या पैशाचा काहीच उपयोग नाही, कारण 5 रुपयामध्ये काहीच येत नाही. नाही म्हणावे तर पर्समध्ये पैसे आहेत, पण आहे म्हणावे तर त्यातून मला काहीच घेता येत नाही आहे. अशाच प्रकाराने आपली साधनासुद्धा सुरू असते, कारण देवाच्या नावाखाली काही ना काही आपलं सुरू असतं, पण त्या साधनांनी खऱ्या देवाची ओळख होत नाही. त्याला भेटणे तर दूरच आहे, पण साधं तिथपर्यंत आपण पोहोचूही शकत नाही. म्हणून संतांना सद्गुरूंना शरण गेले पाहिजे. संतांना शरण जाण्याचा निश्चय ज्याचा झाला आहे तोच मुमुक्षू. सुरुवातीला देहाचा, स्वतःचा, कुळाचा, धनाचा अभिमान त्या बद्धाला असतो, पण तो जेव्हा मुमुक्षुत्वाकडे वाटचाल करायला लागतो, कारण देहाच्या अभिमानामध्ये मी सुंदर आहे, मी ज्ञानी आहे, स्वतःचा कुळाचा पण त्याला अभिमान असतो की मी या श्रेष्ठ कुळात जन्माला आलो आहे, त्यामुळे इतरांना तो कमी लेखतो. माझ्या कुळात सर्व श्रीमंत आहेत, सगळेजण खूप शिकलेले आहेत, मुलांच्या यशाचाही त्याला अभिमान असतो. माझे मुलगा अमेरिकेत आहे, माझी मुलगी परदेशात आहे, त्याला एवढे पॅकेज आहे, असे अनेक प्रकारचे अभिमान जेव्हा तो बाळगत असतो. धनाचा अभिमान हा तर सर्वात मोठा शत्रू आहे आणि अतिसंपत्तीमुळे मनुष्याला गर्वताठा निर्माण होतो. पण वडिलोपार्जित संपत्ती खूप असली तर आळस निर्माण होतो व स्वतः कष्ट करण्याची गरजच त्याला वाटत नाही. बऱ्याच वेळा समाजात पैशाचा माज असणारी मुले आपण पाहतो. म्हणून हा सगळा अभिमान, अहंकार जेव्हा हा बद्ध सोडून देतो आणि तो खरा मुमुक्षुत्व त्याला प्राप्त होते, तेव्हा तो संत चरणी जातो, तोच खरा मुमुक्षु होय. असा अभिमान, अहंकार सोडल्याशिवाय ईश्वराजवळ जाता येत नाही. देवाचे व अहंकाराचे अत्यंत वाकडे त्याला असते. अहंकारापायी रावण, कंस यांनी जसे स्वतःचे नुकसान करून घेतले, या कथा आपण ऐकलेल्या आहेत. असा अहंकार सोडून मोक्षाची इच्छा करणारा मुमुक्षू परमार्थासाठी तन मन धन अर्पण कायिक वाचिक मानसिक या तिन्ही गोष्टींसाठी भगवंतासाठी आपला देह झिजवतो. आजपर्यंत प्रपंचासाठी त्याने देह झिजवला होता, तो आता सद्गुरू संतांसाठी, देवकार्यासाठी आपला देह झिजवतो. परमार्थाचा ध्यास घेऊन दास्य भक्ती करतो, तोच खरा मुमुक्षु होय. त्यासाठी संतांवर, सद्गुरूंवर श्रद्धा मात्र हवी, कारण श्रद्धेचे 3च विषय आहेत. एक वेदांत, श्रीगुरु आणि श्रीगुरु वाक्य म्हणजेच महावाक्य. या तिन्हीवर ज्याची नितांत श्रद्धा आहे, अशी श्रद्धा असणारा मुमुक्षू जेव्हा प्रपंचाचा हव्यास सोडून परमार्थाचा हव्यास धरतो व संतांना शरण जातो आणि संतांना शरण जाऊन संत देखील त्याला आपला म्हणतात, तेव्हाच तो साधक होतो. आणि अशा या साधकाची लक्षणे पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ.